रथ सप्तमी का साजरी केली जाते? माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमीचा दिवस रथ सप्तमी किंवा अचला सप्तमी म्हणून साजरा केला जातो। हिंदू धर्मात रथ सप्तमीला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते। या दिवसाला आरोग्य सप्तमी म्हणून देखील ओळखले जाते। या दिवशी भगवान सूर्यदेवाची पूजा केली जाते। या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात। तसेच मकर संक्रांतीपासून सुरू झालेला हळदी कुंकू कार्यक्रमाचा देखील रथ सप्तमी हा शेवटचा दिवस असतो। या दिवशी स्नान, दान, होम आणि पूजा केल्यास कित्येक पटीने फलदायी ठरते। रथ सप्तमीची कथा। एकदा भगवान श्रीकृष्णाचा पुत्र सांब याला त्याच्या शारीरिक सामर्थ्यावर गर्व झाला होता। तो सक्त सर्वांचा अपमान करत होता। वाईट वागण्यात तो कधीही मागे हटला नाही। एके दिवशी दुर्वासा ऋषी भगवान श्रीकृष्णाला भेटायला आले तेव्हा ते खूप दुर्बल दिसत होते। त्यांना पाहून सांब त्यांची चेष्टा करू लागला आणि त्यांचा अपमान करू लागला। सांबच्या या वागण्याने संतप्त झालेल्या दुर्वासा ऋषींनी त्याला "तू कुष्ठरोगी होशील" असा शाप दिला। त्यानंतर सांबची स्थिती पाहून श्रीकृष्णाने त्यांना रथ सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना करण्यास सांगितले। वडिलांच्या आज्ञेचे पालन करून सांबने या दिवशी भगवान सूर्याची पूजा केली। काही काळानंतर तो रोगातून मुक्त झाला। तेव्हापासून रथ सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना करण्याची प्रथा सुरू झाली। असे मानले जाते की ही उपासना केल्याने कुंडलीतील सूर्याशी संबंधित दोष दूर होतात। व्यक्ती रोगमुक्त होते आणि जीवनात पैशाची, संपत्तीशी आणि मुलांशी संबंधित कोणतीही समस्या येत नाही।